5 तारखेला म्हणजे येत्या गुरुवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। पण शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाजप सरप्राईज देईल का असं म्हणत भाजपच्याच गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। पाहूया। भाजपची तशी राजनीती जर पाहिली तर सरप्राईज देणं हा त्यांचा एक वेगळा गुणधर्म आहे। जर देत असतील तर आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। सत्ता स्थापनेची 5 तारीख आणि 5 वाजताची वेळ ठरली। भाजपकडून नेता निवडीसाठी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या दोघांची निरीक्षक म्हणून निवडही झाली। मात्र शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सरप्राईज हा शब्दप्रयोग करून खळबळ उडवली। सरप्राईज देणं हा भाजपचा गुणधर्म आहे आणि सरप्राईज दिलं तर शिवसेनेला आश्चर्य वाटणार नाही असं शिरसाट म्हणाले। अर्थात मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीमधून शिक्कामोर्तब झालेलं असताना शिरसाटांनी सरप्राईजवरून शंका उपस्थित केली। भाजपची तशी राजनीती जर पाहिली तर सरप्राईज देणं हा त्यांचा एक वेगळा गुणधर्म आहे। जर देत असतील तर आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। परंतु या बाबतीचा जर प्रश्न तुम्ही जर त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जर कोणाला विचारला तर त्याचं योग्य उत्तर मिळेल। आम्ही याच्यावर कॉमेंट्स करणं म्हणजे त्या भाजपमध्ये अंतर्गत भांडण लावण्यासारखा प्रकार होईल, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आमचं कोणताही कॉमेंट्स करत नाही। कमीत कमी तुम्ही स्वतःवर तर विश्वास ठेवा की मुख्यमंत्री कोण होणार आहे। तुम्ही दिवसातून 150दा चेहरा दाखवता की हे मुख्यमंत्री होणार, मग तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही का? अधिकृत काही औपचारिकता असतात, काही निर्णय घ्यायचे असतात, ते निर्णय हे केंद्राच्या शीर्षस्थ नेत्यांकडून होणार आहे। पण बाकी चेहरा कोणता हा मगा सांगायची आवश्यकताच पडू नये। तुम्ही 10 दाखवू काय? चेहरा निश्चित आहे, सांगायची गरज नाही असं भाजपचे सुधीर भाऊ म्हणाले। मात्र शिरसाटांची जी काही वक्तव्य 2-3 दिवसामध्ये आली त्यावरून युतीमधील अंतर्गत चकमक किंवा अंतर्गत भांडणं चव्हाट्यावर येत आहेत की काय हाही प्रश्न आहे, कारण विरोधकांची भाषा शिरसाटांच्या तोंडी दिसते। एकंदरीत राजकीय समीकरण पाहून कुणाला मुख्यमंत्री करावं हा विषय मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांकडे आहे। त्या निर्णयाला का वेळ लागतोय याबद्दलची आम्हाला कोणतीही माहिती नाही। पोटात एक आणि ओठात एक आणणारी ही अवलाद नाही। आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू। की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबलंय का? तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील। मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीसाठी तयारी सुद्धा सुरू झाली आहे। भाजपच्या नेत्यांनी तयारीचा आढावा सुद्धा घेतला। फडणवीसांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड झाली आहे। 4 तारखेला बुधवारी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळाचा गटनेता म्हणून फडणवीसांच्या नावाची निवड होईल। त्यानंतर राज्यपालांकडे भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाईल आणि 5 तारखेला फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। फडणवीसांसह जवळपास एकूण 20 जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची भेट घेतली। चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, अतुल सावे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडेही फडणवीसांच्या भेटीला आल्या। विधानसभा निवडणुकीआधीच पंकजांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली। राणा जगजितसिंह पाटील, संजय कुटे, राजेंद्र राऊत, राहुल कुल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनीही फडणवीसांची भेट घेतली। पहिल्याच यादीमध्ये आपलं नाव कसं येईल हा प्रयत्न मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांचा आहे। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर देखील 3 नेत्यांनी भेट घेतली। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, हसन मुश्रीफ आणि आत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली। मुश्रीफ आणि आत्राम हे दोघेही मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होते। महायुतीचे तब्बल 230 आमदार निवडून आले आणि मंत्रिमंडळाचा आकडा 43 मंत्र्यांचा आहे।
त्यातच इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे तीनही पक्षांसाठी नावं निश्चित करणं ही कसरत असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.